यावर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे वसमत तालुक्यातील शेतकऱ्यांचं न भरून निघणारं नुकसान झालं। यामुळे कर्जाच्या बोजाखाली दबलेल्या आणि हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने तात्काळ मदत करावी, तसंच विमा कंपन्यांना योग्य ते आदेश देऊन त्यांना सहकार्य करावं अशा आशयाचं निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं वसमत येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये देण्यात आलं आहे। यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष बाबूराव गरड, उपाध्यक्ष माधवराव कदम, शहर प्रमुख जुनैद पठाण, ज्ञानेश्वर कदम, पांडुरंग शातलवार, सर्कल प्रमुख ज्ञानेश्वर बोंढारे, जनशक्ती प्रहार तालुका प्रमुख विष्णू जाधव, दिव्यांग अध्यक्ष गणेश दासरे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यांनी आपल्या व्यथा प्रशासनासमोर मांडल्या आणि शासनानं लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पाऊल उचलावं अशी मागणी केली। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत। संघटना शहर प्रमुख जुनैद पठाण या नात्याने आम्ही आज एचएम साहेब यांना निवेदन दिलेलं आहे की आपली ऑगस्ट महिन्यात जी अतिवृष्टी झालेली आहे त्या अगोदरच आपल्या राज्यातील शेतकरी जे आहेत तर कर्जबाजारीपणामुळे त्याच्या ओझ्याखाली दबलेला आहे आणि त्याच्यावरून जी अतिवृष्टीचं मार झाले आहे त्याच्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे आणि ही अतिवृष्टी होऊनशाने आम्हाला लवकरात लवकर तात्काळ याची मदत भेटावी आणि ज्या ज्या शेतकऱ्यांचे शेतं वाहून गेलेले आहेत आणि ज्यांनी पीक विमा भरलेला आहे पीक विमा भरूनसुद्धा त्यांचं जे आहे तर कोणी पाहण्यासाठी किंवा क्लेम होत नाही, तर मग ते विमा भरून काय त्याचं करायचं काय, ते कागद काय आम्ही चाटायचं का? त्यासाठी या मागण्या घेऊन आम्ही माननीय SDM साहेब यांना निवेदन दिलेलं आहे की बा लवकरात लवकर या विमा कंपन्यांना तसे आदेश द्या आणि तात्काळ जे हवालदिल झालेला शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला मदत करून सहकार्य करा। रावसाहेब कदम अकोलीकर, स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुका उपाध्यक्ष या नात्याने आम्ही SDM ऑफिसला निवेदन दिलं की ही आताची जी आमच्यावर अतिवृष्टी झाली, अगोदरच आमचा शेतकरी पूर्ण नागावला, कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला शेतकरी सततच्या नापिकीमुळे आणि दुष्काळीमुळे शेतीमालाला भाव नाहीत, यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला। आता हे आमचं अतिवृष्टीनं राहिलं फार मोठं नुकसान झालं। हे नुकसानाची आम्हाला सरकारनं तात्काळ मदत द्यावं याकरता आम्ही SDMला निवेदन दिलं, तरी सरकार मायबापाने आमच्याकडे लक्ष देऊन आम्हाला तात्काळ मदत द्यावं एवढी आम्ही विनंती करतो। हिंगोली।